एक काळ होता जेव्हा सुप्रिया सुळे म्हणत होत्या की माझ्या लेकीच्या साखरपुड्याची बातमी अजितदादा जाहीर करणार होते. पण दुर्दैवानं दादा काही हयात नाहीत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एखाद्या पुरुषाचं देहावसान झाल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या त्याच्या पत्नीने पार पाडाव्या. मात्र असं असताना सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या दिल्लीतल्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार या उपस्थित राहिल्या नाहीत. या कार्यक्रमाला त्यांच्या दोन्ही मुलांनी हजेरी लावली होती. मात्र असं असलं तरी सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती ठळकपणे नजरेत भरत होती. तिथेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठही खासदार या रिसेप्शनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीत गेल्यानंतर या आठही जणांनी एकत्रितपणे नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि शरद पवार गट भाजपच्या जवळ जातो या चर्चेला पुन्हा एकदा फोडणी बसली. गेल्या काही दिवसांमध्ये पवार गट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या भेटी वाढल्यात. मग हाच प्रश्न उपस्थित होतोय की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा जप करणारे आणि आजवर भाजपला कडाडून विरोध करणारे हे राष्ट्रवादीचे नेते आता भाजप सोबत इतक्या कम्फर्टेबल पद्धतीने संवाद कसे साधतायत. काही सूत्र असेही म्हणतायत की या संपूर्ण घटनाक्रमावर किंवा शरद पवार गट भाजपच्या जवळ येण्यावरती सुनेत्रा पवार या नाराज आहेत. पण नक्की काय घडतंय दिल्लीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. दिल्लीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचं भव्य रिसेप्शन पार पडलं. या सोहळ्याला देशातील बडे नेते, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजकीय वर्तुळातले दिग्गज उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात नसल्याने पवार कुटुंबातील या मोठ्या सोहळ्याला त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती ही अपेक्षित मानली जात होती. पार्थ पवार आणि त्यांचे बंधू या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते खरे, पण सुनेत्रा पवार मात्र पूर्णपणे गायब दिसल्या. राजकीय सूत्रांच्या मते ही फक्त कौटुंबिक गैरहजेरी नव्हती, तर यामागे महायुती आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाची धुमसणारी राजकीय चर्चा कारणीभूत आहे. भाजप आणि शरद पवार गटामध्ये सुरू असलेल्या पडद्यामागच्या हालचालींमुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या सर्व आठही खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये अमोल कोल्हे, निलेश लंके, सुरेश म्हात्रे, भास्कर भगरे, अमर काळे, बजरंग सोनावणे, धैर्यशील पाटील आणि सुधाराम पाटील यांचा समावेश होता. गेल्या 25 दिवसातील शरद पवार गट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ही चौथी भेट आहे. या बैठकीमध्ये खासदारांनी महाराष्ट्रातील विविध प्रलंबित विकासाचे प्रश्न मांडले. मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएम गती शक्ती योजना, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे, उजनी धरणातून मांजरामध्ये पाणी सोडणं, पीक विमा सुधारणा आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे व संत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आल्याचं या खासदारांनी माध्यमांना सांगितलं. वरकरणी ही भेट मतदारसंघातील कामांसाठी असल्याचा दावा खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांनी केला असला तरीही या भेटीची वेळ आणि सातत्य यामुळे राजकीय तर्कवितर्कांना मात्र मोठं उधाण आलंय. आता येऊयात मूळ मुद्द्यावरती. शरद पवार गट भाजपच्या जवळ का जातोय आणि यावरती सुनेत्रा पवार नाराज काय? तर पहिलं म्हणजे केंद्रातील मोदी सरकार आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना हा विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी आक्रमक आहे. यासाठी एनडीए बाहेरील खासदारांचं संख्याबळ गाठीशी बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर एक मोठा प्रस्ताव ठेवलाय. दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं आणि त्या बदल्यामध्ये केंद्रामध्ये 2 मंत्रिपद आणि राज्यात एक अर्थमंत्रीपद घ्यावं आणि एनडीए मध्ये अधिकृत घटक पक्ष म्हणून सामील व्हावं. परंतु या प्रस्तावाला सुनेत्रा पवार यांचा तीव्र विरोध आहे अशी माहिती मिळते. कारण जर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि सत्ता समीकरणामध्ये पार्थ किंवा अजितदादा गटाचे वर्चस्व हे धोक्यात येईल अशी भीती सुनेत्रा पवारांना वाटते. एनडीए मध्ये आल्यानंतर शरद पवार गटाचा धोका सुनेत्रा पवारांना जाणवत असावा. म्हणूनच की काय, या सगळ्याला विरोध दर्शवावा आणि मोदी आणि पवार यांची ही भेट पटलेली नाहीये म्हणून या सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं आणि विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं जाहीरपणे सांगितलंय. संजय राऊत यांनी सुद्धा असा दावा केलाय की शरद पवार गट कधीही इंडिया आघाडी सोडणार नाही आणि डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार नाही. पण राजकारणात कधी काय होईल हे मागच्या अर्ध्या वर्षामधले झालेल्या घटना पाहिल्या तर अजिबातच नाकारता येणार नाही. इतकंच नाही तर रोहित पवार आणि त्यांचे भाजप मोदींशी जुळत असलेले सूर सुद्धा हा या राजकीय नाट्यातला सर्वात मोठा ट्विस्ट मानला जातोय. भाजप, आरएसएस आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावरती हल्लाबोल करणारा मुख्य आक्रमक चेहरा म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिलं जातं. पण मागच्या काही ताज्या घडामोडींमध्ये रोहित पवार यांचे बदललेले सूर आणि वक्तव्य पाहता राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चेचा विषय हे रोहित पवार बनलेत. 17 ऑगस्टला होणाऱ्या संभाव्य विधेयक चर्चेवर
रोहित पवार असं म्हणाले की 17 ऑगस्ट पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल. आता त्यांच्या सस्पेन्समुळे तेही भाजपच्या जवळ चाललेत का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांची भेट मिळायला 10 दिवस लागतात, पण पंतप्रधानांची वेळ मात्र तत्काळ मिळते. त्यामुळे मतदारसंघातील कामांसाठी ही भेट महत्वाची आहे असं सांगत त्यांनी या भेटीला एक प्रकारे क्लीन चिट सुद्धा दिली होती. रोहित पवारांच्या राजकीय पवित्र्यामुळे महायुतीमध्ये विशेषतः अजित पवार गटामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. काही राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभेतील बदललेलं संख्याबळ आणि आगामी काळातील मतदारसंघांची तोडफोड हे सगळंच रोखण्यासाठी शरद पवार गट केंद्र सरकारशी समन्वयाचं राजकारण करतोय. जरी अमोल कोल्हे आणि इतर खासदार हा केवळ विकास कामांचा दौरा असल्याचं सांगत असलं, तरी राजकारणामध्ये एकाच महिन्यात पंतप्रधान सोबतचे 4 बैठका होणं आणि भाजप नेत्यांशी वाढती जवळीक होणं हा केवळ योगायोग असू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्यातील सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती आणि शरद पवार गटाच्या 8ही खासदारांची मोदींसोबतची प्रसन्न वातावरणातली भेट, या दोन्ही घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या समीकरणांची नांदी दिली. त्यामुळे सत्तेचे हे जुने नवे बंध पुन्हा घट्ट होणार की हा केवळ निवडणुकीच्या तोंडावरचा एक राजकीय डावपेच आहे हे येणारा काळच ठरवेल. परंतु या संपूर्ण घडामोडींमध्ये निष्ठा आणि तत्वांचं राजकारण मात्र धुसर झालंय. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन एनडीए मध्ये सहभागी होतील का, की शरद पवार गट विरोधी पक्षातच राहून आपली मूळ भूमिका कायम ठेवतील? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.